Next type of the tissue system. We were discussing types of tissues based on types of cell present. आता टिश्यूचे जे टाईप्स आहेत हे आपण कशाने पाहिले की त्यामध्ये कोणत्या प्रकारची सेल प्रेझेंट आहे. Let us now consider how tissues vary depending on their location in the plant body. मग आता आपल्याला पाहायचं आहे की टिश्यू जे आहेत हे वेगवेगळ्या लोकेशनला वेगवेगळे कशा पद्धतीचे असतात प्लांट बॉडीमध्ये ते आपल्याला अभ्यासायचं आहे. Their structure and function would also be dependent on location. आणि टिश्यूचं स्ट्रक्चर अँड फंक्शन हे सुद्धा कशावर डिपेंड असतं ते कोणत्या लोकेशनला प्रेझेंट आहेत. On the basis of their structure and location, there are three types of tissue systems. आता स्ट्रक्चर आणि लोकेशन या आधारावर टिश्यूचे 3 टाईप्स पडतात. These are the epidermal tissue system, the ground or fundamental tissue system, and the vascular or conducting tissue system. यामध्ये पहिला टाईप आहे एपिडर्मल टिश्यू सिस्टीम, दुसरा आहे ग्राउंड टिश्यू सिस्टीम किंवा त्याला फंडामेंटल टिश्यू सिस्टीमसुद्धा म्हणतात, आणि तिसरा आहे व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम किंवा त्याला आपण कंडक्टिंग टिश्यू सिस्टीम म्हणतो. तर अगोदर आपण एपिडर्मल टिश्यू सिस्टीम समजून घेऊ. The epidermal tissue system forms outermost covering of the whole plant body and comprises epidermal cells, stomata, and the epidermal appendages, trichomes and hairs. आता जी एपिडर्मल टिश्यू सिस्टीम आहे तर ही कोणती कवरिंग तयार करते प्लांट बॉडीची? आउटरमोस्ट कवरिंग. जसं आपली स्वतःची स्किन ही एपिडर्मल असते तसं प्लांटचं एक्सटर्नल कवरिंग ही कोणती असणार? एपिडर्मल असणार. मग यामध्ये काय काय असतं? यामध्ये असतात एपिडर्मल सेल्स, त्यानंतर स्टोमॅटा, आणि त्यानंतर असतात काही एपिडर्मल ॲपेंडेजेस ज्यामध्ये महत्त्वाचे आहेत ट्रायकोम्स आणि हेअर्स. The epidermis is the outermost layer of the primary plant body. आणि सांगितल्याप्रमाणे प्रायमरी प्लांट बॉडीची सर्वात बाहेरची लेयर ही कोणती आहे? एपिडर्मिस. It is made up of elongated, compactly arranged cells which forms continuous layer. आता एपिडर्मिस जी आहे ही इलॉंगेटेड आहे, कॉम्पॅक्टली अरेंज सेल्स त्यामध्ये प्रेझेंट असतात आणि ते एक प्रकारची एक लेयर तयार करते, कंटिन्युअस लेयर्स तयार करते प्लांट बॉडीवर. आता फिगरमध्ये जर पाहिलं तुम्ही तर डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की सर्वात बाहेरची जी लेयर आहे तिला का नाव दिलेलं आहे? एपिडर्मल सेल्स. बरोबर आहे का? त्याच्या आतमध्ये काय आहेत बरं? ग्रीन रंगाच्या सबसिडियरी सेल्स, त्यानंतर फोटोसिंथेसिस करणारे क्लोरोप्लास्ट, त्यानंतर स्टोमॅटाची ओपनिंग अँड क्लोजिंग कंट्रोल करणारे कोण आहेत? गार्ड सेल्स. आणि सर्वात आतला जो पोर आहे त्याला कोणता पोर म्हणायचा? स्टोमॅटल पोर. तर सेम पद्धतीनं इथं तुम्हाला लेफ्टला जर पाहिलं आपण तर हा जो शेप आहे स्टोमॅटो विथ बीन शेप दाखवलेला आहे, हे की नाही? आणि राईट साईडला जो आहे तो कोणता आहे? डम्बेल शेप, हे ना? जसं आपण डम्बेल्स वापरत नाही का ते व्यायाम करताना जिममध्ये, तशा पद्धतीचा शेप आहे, मात्र पार्ट्स पूर्ण तेच आहेत, हे की नाही? ठीक आहे, इंट्रोडक्शन घेतलं आपण. Epidermis is usually single layer. आता एपिडर्मिस ही जी लेयर आहे ही एकाच लेयरची बनलेली असते. Epidermal cells are parenchymatous with a small amount of cytoplasm lining the cell wall and a large vacuole. आता एपिडर्मल सेल्स या कोणत्या टाईपच्या सेल्स आहेत? पॅरेनकायमेटस सेल्स आहेत. स्मॉल अमाऊंटमध्ये यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? सायटोप्लाझम, जे कोणाला लाईन करतं? सायटोप्लाझमला लाईन करतं. आणि सर्वात महत्त्वाचं की एपिडर्मल सेल्समध्ये काय प्रेझेंट आहे? व्हॅक्युअल्स हा लार्ज, कारण प्लांटमध्ये सिंगल लार्ज व्हॅक्युअल प्रेझेंट असतो. The outside of the epidermis is often covered with a waxy thick layer called cuticle which prevents the loss of water. आता एपिडर्मिसची जी आउटसाईड आहे त्याला एक वॅक्सी थिक लेअर प्रेझेंट असते त्याच्यावर, आणि त्याला काय म्हणायचं आपण? क्युटिकल. आता या क्युटिकलचं वैशिष्ट्य आहे की डे टाईममध्ये वॉटरचा लॉस प्रिव्हेंट करण्याचं काम कोण करतो? क्युटिकल्स करतात. Cuticle is absent in roots. आता जरी क्युटिकल या वॅक्सी थिक लेयर्स आहे एपिडर्मिसवर प्रेझेंट असणाऱ्या, मात्र रूट्स हे जमिनीच्या आतमध्ये असतात
आणि त्यामध्ये क्युटिकल्स हे काय असतं, अब्सेंट असतं. Stomata are structures present in the epidermis of the leaves. आता बऱ्याच वेळेस तुम्ही पाहिलं असाल की ओपनिंग अँड क्लोजिंग स्टोमॅटा, तर हे फोटोसिंथेसिसमध्ये डे टाईममध्ये इसेन्शियल प्रोसेस असते, बरोबर. आता हे जे स्टोमॅटा आहे हे अशा प्रकारचे स्ट्रक्चर आहे की जे लीफच्या इपिडर्मिसमध्ये प्रेझेंट असतं. Stomata regulate the process of transpiration and gases exchange. आणि स्टोमॅटाचं काम काय आहे की ट्रान्सपायरेशनची प्रोसेस रेग्युलेट करणे आणि गॅसियस एक्सचेंज करणे. आत्ताच मी सांगितलं की ऑक्सिजन इनटेक करणे, CO2चा लॉस करणे, हे की नाही. तर हे होत असताना काही पार्ट्सकडून पाण्याचा लॉससुद्धा होतो, त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सपायरेशन. आणि ती नीट भरून काढण्यासाठी पाणी ओढलं जातं, त्याला ट्रान्सपायरेशन पूल म्हणतो आपण. जेव्हा रूट प्रेशर कमी पडतो तेव्हा कोण कामी येतं, ट्रान्सपायरेशन पूल हे हायर प्लांट्समध्ये कामी येत असतं. Each stoma is composed of two bean-shaped cells known as guard cells which enclose stomatal. आता स्टोमॅटाची ओपनिंग अँड क्लोजिंग कंट्रोल करणाऱ्या ज्या सेल्स असतात त्यांना काय म्हणतो आपण, गार्ड सेल्स म्हणतो. प्रत्येक स्टोमा जो आहे हा 2 बीन शेप सेल्सचा बनलेला आहे. त्या बीन शेप सेल्सला काय म्हणतो आपण, गार्ड सेल्स आहे का. ओके, लेफ्ट आणि राईटला त्या गार्ड सेल्स आहेत. आणि गार्ड सेल्स हे कशाला इन्क्लोज करतात, स्टोमॅटल पोर्सला इन्क्लोज करतात. म्हणजे स्टोमॅटा पोर आहे आणि त्याच्या सराउंडिंगमध्ये कोण प्रेझेंट आहे, गार्ड सेल्स प्रेझेंट आहे. In grasses, the guard cells are dumbbell shaped. आता ग्रासेसमध्ये जर पाहिलं आपण, बरोबर, तर सेकंड जी फिगर देखील आपल्या राईट हँड साईडला, तर हे आपल्या डम्बेल शेप दाखवलं आहे स्टोमॅटा त्यामध्ये, बरोबर ना. तर ते कोणामध्ये आहे, ग्रासमध्ये. राईट साईडची फिगर जी आहे ती ग्रासला बिलॉंग करते. The outer walls of guard cells away from stomatal pore are thin and the inner walls towards the stomatal pore are highly thicker. आता गार्ड सेलच्या दोन्ही वॉल्समध्ये फरक आहे. गार्ड सेलची जी आउटर वॉल आहे ही आउटर वॉल कशी आहे बरं, थिन आहे, बरोबर. म्हणजे आउटर वॉल म्हणजे कोणती, पहा इथं सांगितलेलं आहे अवे फ्रॉम द स्टोमॅटल पोर, म्हणजे स्टोमॅटल पोरपासून जी बाहेरची आहे, बरोबर. तर थिन आहे. आणि जी इन्नर वॉल आहे तर ती कशी आहे, हायली थिकन आहे, जसं की आता फिगरमध्ये पाहायचं असेल आपल्याला. तर आता तुम्हाला माहीत आहे की ह्या गार्ड सेल्स आहेत, बरोबर. आता गार्ड सेलची ही लेअर एक झाली, बरोबर आहे का, थिक. आणि ही आतली लेअर झाली. तिथं काय सांगितलं तुम्हाला की आउटर वॉल्स ऑफ द गार्ड सेल कशी आहे, थिन आहे. म्हणजे ही आउटर वॉल कशी आहे, थिन आहे, बरोबर ना. आणि दुसरा शब्द काय सांगितला, इनर वॉल्स टुवर्ड द स्टोमॅटल पोर, स्टोमॅटल पोरकडे असणारी जी आहे ती वॉल कशी आहे, थोडीशी थिक आहे, जाड स्वरूपाची आहे. The guard cells possess chloroplast and regulate the opening and closing of stomata. हां, इथं पाहू शकतो तुम्ही की हे जे तुम्हाला ग्रीन रंगाचे दिसतात ही कोण आहे, क्लोरोप्लास्ट आहेत. हे कशामध्ये दिसले तुम्हाला, गार्ड सेल्समध्ये दिसले, बरोबर. Sometimes a few epidermal cells in vicinity of the guard cells become specialized in their shape and size and are known as subsidiary cells. आता वरचा एक पॉईंट आला होता आपला की ते वारंवार मुद्दा सांगवला मी की गार्ड सेल हा स्टोमॅटाची काय करतो, ओपनिंग अँड क्लोजिंगला काय करतो, रेग्युलेट करतो. आता कधी कधी काय होतं पहा की काही एपिडर्मल सेल्स आहेत इन द व्हिसिनिटी ऑफ गार्ड सेल बिकम स्पेशलाइज इन देअर शेप अँड साईज आर नोन ॲज द सबसिडियरी सेल्स. तर कधी कधी असं होतं की ज्या एपिडर्मल सेल्स आहेत, ओके, सो इन द व्हिसिनिटी ऑफ गार्ड सेल, म्हणजे गार्ड सेलच्या आउटर साईडला जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी स्पेशलाइज शेपच्या आणि साईजच्या काही सेल्स आहेत, त्यांना काय नाव दिलं आपण, सबसिडियरी सेल्स. The stomatal aperture, guard cells and surrounding subsidiary cells are together called stomatal apparatus. आता स्टोमॅटल ॲपरेचर, त्याच्या बाजूला प्रेझेंट असणाऱ्या गार्ड सेल्स आणि त्याच्या सराउंडिंगमध्ये प्रेझेंट असणाऱ्या सबसिडियरी सेल्स हे सगळे मिळून काय तयार करतात, या ठिकाणी स्टोमॅटल ॲपरेटस तयार करतात. म्हणजे हा जो पोर्शन आहे पहा, हा जो पोर्शन दिसतो तुम्हाला, बरोबर, तर या पोर्शनला काय म्हणू आपण, स्टोमॅटल ॲपरेटस, बरोबर. तर स्टोमॅटल ॲपरेटस कोणी तयार केला, स्टोमॅटल ॲपरेचर, त्यानंतर कोण आहे, गार्ड सेल्स आणि सराउंडिंगमध्ये प्रेझेंट असणाऱ्या सबसिडियरी सेल्स यांनी स्टोमॅटल ॲपरेचरचं फॉर्मेशन केलं ॲपरेटसचं.
The cells of epidermis bear a number of hairs. आता ज्या वरतीच आपण पाहिलं होतं की एपिडर्मिस जे आहे त्याच्या सेल्समध्ये असंख्य प्रमाणात काय प्रेझेंट असतात, हेअर्स प्रेझेंट असतात. The root hairs are unicellular elongation of the epidermal cells and help absorb water and minerals from the soil. मग आता आपण वरती पाहिलं होतं पहा की रूट्समध्ये काय ॲब्सेंट आहे, क्युटिकल ॲब्सेंट आहे है ना. मात्र या रूट्समध्ये आपण रूट हेअर्सचा अभ्यास केलेला आहे आणि ते रूट्स हेअर्स नथिंग बट ते काय आहेत, ज्या एपिडर्मल सेल्स आहेत ना त्यांचं युनिसेल्युलर इलॉंगेशन आहे है ना. एपिडर्मल सेलच्या युनिसेल्युलर इलॉंगेशनमुळं रूट हेअरचं फॉर्मेशन होतं आणि रूट हेअरचं काम काय आहे, वॉटर आणि मिनरल्स ॲब्झॉर्ब करणे. On the stem, the epidermal hairs are called trichomes. आणि खोडावर जे केसांसारखे भाग प्रेझेंट असतात एपिडर्मल हेअर्स त्यांना काय म्हणायचं, ट्रायकोम्स. हां, The trichomes in the shoot system are usually multicellular. आता रूट हेअर्स आपण पाहिलं होतं ते एपिडर्मल सेलचे युनिसेल्युलर इलॉंगेशन आहे. मात्र जे ट्रायकोम्स आहे शूट सिस्टीमवर प्रेझेंट असणारे हे जनरली कसे असतात, मल्टीसेल्युलर. They may be branched or unbranched and soft or stiff. ट्रायकोम्स हे ब्रँच असू शकतात किंवा अनब्रँच पण असू शकतात. ट्रायकोम्स सॉफ्ट पण असू शकतात आणि स्टिफ कडक पण असू शकतात. They may even be secretory. आणि ट्रायकोमचं वैशिष्ट्य आहे की काही केसेसमध्ये ते काही सबस्टन्सचं सिक्रेशन पण करतात, म्हणजे ते सिक्रेटरीसुद्धा आहेत. The trichomes helps in preventing water loss due to transpiration. आणि जसं क्युटिकलचं काम होतं आहे की नाही, तर तशाच पद्धतीचं ट्रायकोमचं काम आहे. तर हे सुद्धा काय करतो की ट्रान्सपरेशन प्रोसेसमध्ये जो डे टाईममध्ये प्लांटच्या एरियल पार्ट्सकडून वॉटरचा लॉस होऊ नये त्यासाठी ट्रायकोम्स त्या ठिकाणी हेल्प करतो. दुसरं पाहू आपण ग्राउंड टिश्यू सिस्टीम. All tissues except epidermis and vascular bundles constitute the ground tissue. आता आपले 3 टाईप आहेत. आता आपण एपिडर्मिस पाहिलं है ना, लास्टमध्ये आपण व्हॅस्क्युलर बंडल बघणार आहोत, झायलम आणि फ्लोएम. आता एपिडर्मिस आणि सर्वात आतले व्हॅस्क्युलर बंडल्स या दोघांच्यामध्ये जेवढे काही टिश्यू आहेत त्या सर्व टिश्यूंनी काय तयार केलेलं आहे, ग्राउंड टिश्यूचं फॉर्मेशन केलेलं आहे. करेक्ट. It consists of simple tissues such as parenchyma, collenchyma, and sclerenchyma. आता ग्राउंड टिश्यू सिस्टीममध्ये 3 टाईपचे सिम्पल टिश्यू प्रेझेंट असतात, पॅरेन्कायमा, कोलेनकायमा आणि स्क्लेरेन्कायमा. Parenchymatous cells are usually present in cortex, pericycle, pith, and medullary rays in the primary stems and roots. मग आता हे पॅरेन्कायमेटस सेल कुठं प्रेझेंट आहेत, कुठं प्रेझेंट पॅरेन्कायमेटस सेल, कॉर्टेक्स, आउटर कॉर्टेक्स, इनर मेडुला, माहिती आहे बाहेरच्या भागामध्ये, एपिडर्मिसच्या आत परंतु मेडुलाच्या बाहेर. सो कॉर्टेक्स रिजनमध्ये प्रेझेंट आहे. त्यानंतर पेरीसायकल, पीथ आणि मेडुलरी रेज, म्हणजे हे जेवढे काही प्रायमरी स्टीम आणि रूट्सचे जे पार्ट्स आहेत तेवढ्या पार्ट्समध्ये पॅरेन्कायमेटस सेल प्रेझेंट असतात. In leaves, the ground tissues consist of thin-walled chloroplast containing cells and is called mesophyll. आणि आपण फोटोसिंथेसिसमध्ये पाहिलं होतं पहा, मेझोफिल आणि बंडल शीट सेल्स पाहिलं होतं ना, आहे की नाही. तर इथे लक्षात ठेवायचं आहे की लीफमध्ये जर पाहिलं आपण तर ग्राउंड टिश्यू हे काय करतात माहिती आहे का, हे कशाचे बनलेले असतात, थिन वॉल्ड क्लोरोप्लास्ट बनलेले असतात, बरोबर. कारण क्लोरोप्लास्ट हे कशामध्ये प्रेझेंट आहे, मेझोफिल सेलमध्ये प्रेझेंट असतं, बरोबर ना. बंडल शीट सेलमध्ये ॲब्सेंट असतं. दॅट्स वाय ग्राउंड टिश्यू जे की थिन वॉल्ड क्लोरोप्लास्टपासून बनलेले आहेत तर त्यांच्यामध्ये ज्या सेल्स असतात त्यांना म्हणायचं मेझोफिल सेल्स. लास्ट टाईप आहे व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम. The vascular tissue consists of complex tissues, the phloem and the xylem. आता व्हॅस्क्युलर टिश्यू हे कॉम्प्लेक्स टिश्यूचे बनलेले असतात आणि ते 2 कॉम्प्लेक्स टिश्यू पण आहेत, फ्लोएम आणि झायलम. The xylem and phloem together constitute vascular bundles. झायलम आणि फ्लोएम जेव्हा एकत्र येतील 2 प्रकारचे कॉम्प्लेक्स टिश्यू तेव्हाच त्याला आपण काय म्हणायचं, व्हॅस्क्युलर बंडल्स. In dicotyledonous stems, cambium is present between phloem and xylem. आता फिगर पाहू आपण. तुम्हाला व्हॅस्क्युलर बंडलचे टाईप दाखवले. पहिला टाईप आहे रॅडियल. दाखवलं तुम्हाला की झायलम आणि फ्लोएम त्यांचं
जर अरेंजमेंट पाहिली तर ती रेडियल पद्धतीची आहे. सेकंडमध्ये जर पाहिलं आपण तर त्याला कॉन्जॉईंट म्हणायचं आहे ना, फ्लोएम आणि झायलमच प्रेझेंट आहे. आणि तिसऱ्यामध्ये कॉन्जॉईंट ओपन, त्याच्यात फ्लोएम आणि झायलमचे मध्ये काय प्रेझेंट आहे, कॅम्बियम प्रेझेंट आहे. सो लक्षात ठेवायचं, डायकॉटमध्ये जर पाहिलं आपण डायकॉट स्टीम, त्यामध्ये कॅम्बियम प्रेझेंट आहे फ्लोएम आणि झायलममध्ये. Such vascular bundles, because of the presence of cambium, possess the ability to form secondary xylem and phloem tissues and hence are called open vascular bundles. आता हे जे व्हॅस्क्युलर बंडल पाहिलं आपण डायकॉट स्टीममधलं, की ज्याच्यामध्ये कॅम्बियम प्रेझेंट होता. आता कॅम्बियम प्रेझेंट असण्याचा फायदा काय आहे, की त्यांच्यामध्ये ॲबिलिटी आहे की जे प्रायमरी झायलम आणि फ्लोएम टिश्यू आहे तर त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन ते कशामध्ये करतील, सेकंडरी झायलम अँड सेकंडरी फ्लोएम टिश्यूमध्ये करतील. अँड दॅट्स वाय अशा पद्धतीच्या व्हॅस्क्युलर बंडलला काय म्हणायचं, ओपन व्हॅस्क्युलर बंडल. In the monocotyledons, the vascular bundles have no cambium present in them. मात्र मोनोकॉटिलिडॉन प्लांट्समध्ये जर पाहिलं आपण, मोनोकॉटिलिडॉन्समध्ये जर पाहिलं आपण तर व्हॅस्क्युलर बंडल्समध्ये काय प्रेझेंट नाही, कॅम्बियम प्रेझेंट नाही. मग कॅम्बियम प्रेझेंट नाही याचा अर्थ यांच्यामध्ये आता सेकंडरी झायलम आणि फ्लोएम टिश्यू असतील का, नाही. म्हणून त्यांना आपण क्लोज व्हॅस्क्युलर बंडल म्हणतो. Hence, since they do not form secondary tissues, they are referred to as closed. कॅम्बियम absent असल्यामुळं सेकंडरी झायलम आणि सेकंडरी फ्लोएम टिश्यूची निर्मिती होत नाही. आणि दॅट्स वाय मोनोकॉटमध्ये असणाऱ्या व्हॅस्क्युलर बंडलला काय म्हणायचं, क्लोज्ड व्हॅस्क्युलर बंडल म्हणायचं. When xylem and phloem within a vascular bundles are arranged in an alternate manner along the different radii, the arrangement is called radial, such as in roots. आता जी पहिली फिगर पाहिली आपण ए है ना, तर यामध्ये झायलम आणि फ्लोएम हे व्हॅस्क्युलर बंडलमध्ये त्यांची अरेंजमेंट जर पाहिली तर अल्टरनेट आहे, बरोबर आहे का, एक झायलम एक फ्लोएम, एक झायलम एक फ्लोएम, बरोबर. तर अल्टरनेट मॅनरमध्ये ते डिफरंट रेडियामध्ये प्रेझेंट आहे. आणि दॅट्स वाय अशा प्रकारच्या अरेंजमेंटला आपण काय म्हणायचं, रॅडियल अरेंजमेंट. आणि ही जी रॅडियल अरेंजमेंट आहे ही आपल्याला कोणामध्ये दिसून येईल, या ठिकाणी रूट्समध्ये दिसून येईल. In conjoint type of vascular bundles, the xylem and phloem are jointly situated along the same radius of vascular bundles. आता जो दुसरा टाईप आहे तर त्या टाईपमध्ये जर पाहिलं आपण तर काय झालं बरं, तो कॉन्जॉइंट टाईप आहे. यामध्ये जे झायलम आणि फ्लोएम टिश्यू आहेत, ओके, आर जॉईंटली सिच्युएटेड अलॉंग द सेम रेडियस ऑफ व्हॅस्क्युलर बंडल, बरोबर आहे. जसं की आता फिगर बीमध्ये जर पाहिलं आपण तर फ्लोएम आणि झायलम जर पाहिलं आपण तर एकमेकाला जॉईंटली सिच्युएटेड आहेत, बरोबर, व्हॅस्क्युलर बंडलमध्ये. मग एकमेकाला जॉईंट जर असतील विदाऊट एनी पोर्शन तर त्याला कोणता टाईप म्हणायचा, कॉन्जॉइंट टाईप ऑफ व्हॅस्क्युलर बंडल म्हणायचं. Such vascular bundles are common in stems and leaves. आणि अशा पद्धतीचे जे सेकंड टाईपचे जर आपण पाहिले कॉन्जॉइंट टाईपचे व्हॅस्क्युलर बंडल्स, तर हे आपल्याला कॉमनली कोणामध्ये दिसून येतील, या ठिकाणी स्टीम असेल, त्यानंतर अजून काय असतील, लिव्ज म्हणजे लीफ असेल, बरोबर आहे का. तर या दोन पार्ट्समध्ये आपल्याला कॉन्जॉइंट टाईप दिसून येतील. The conjoint vascular bundles usually have the phloem located only on the outer side of the xylem. आणि यामध्ये जे झायलम आहे हा कोणत्या साईडला प्रेझेंट आहे, इनर साईडला. आणि फ्लोएम जे आहे हा कुठं प्रेझेंट आहे, आउटर साईडला प्रेझेंट आहे. हा झाला सेकंड टाईप. आणि सुरुवातीला आपण जे डायकॉट स्टीममध्ये पाहिला होता हे का नाही, ज्याच्यामध्ये कॅम्बियम प्रेझेंट होतं. तर लक्षात ठेवायचं की हे कोणामध्ये प्रेझेंट असतं, डायकॉट्समध्ये प्रेझेंट असतं. आणि स्पेशली तुम्हाला रूट्स दिले आहेत, बरोबर ना. सो मला वाटतं इथं दिलं होतं पहा तुम्हाला, डायकोटिलिडॉन स्ट्रिप्स आहेत का इथं, स्टीम्स. सो आहे डायकॉटन स्टीम्स. आणि सो दॅट्स वाय आपण लिहू शकतो की डायकॉटचे जे स्टीम्स आहे तर यांच्यामध्ये कॅम्बियम प्रेझेंट असणारे काय आहेत, झायलम आणि फ्लोएम प्रेझेंट आहे. आणि कॅम्बियम प्रेझेंट असल्यामुळे याचा फायदा काय बरं, याच्यामध्ये काय तयार होणार, या ठिकाणी सेकंडरी झायलम आणि सेकंडरी फ्लोएम यांची निर्मिती यामध्ये होणार, बरोबर. ते डायकॉटचं वैशिष्ट्य आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ॲनाटॉमी ऑफ डायकॉट अँड मोनोकॉट प्लांट्सबद्दल डिस्कस करू.